आजपासून आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय. अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. याच्या पहिलं आपलं झालं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आणि सेकंड चॅप्टर झालं होतं आपलं केमिकल थर्मोडायनॅमिक्स. आता चॅप्टर स्टार्ट करतोय आपण अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. केमिस्ट्री सेकंडचं आहे. ह्याच्याविषयी मी बेसिक शिकवताना सांगितलं होतं. हा जो असतो याला काय तर तुम्ही अल्किल ग्रुप आर झाला आणि याचा फॉर्म्युला OH. हा अल्कोहोल झाला. याला हा जो ग्रुप आहे याला काय म्हणता हायड्रॉक्सिल ग्रुप आणि हा काय होता अल्किल ग्रुप. तुम्हाला बेसिकमध्ये नॉमेनक्लेचर पण शिकवलं होतं मी. IUPAC नॉमेनक्लेचर अल्कोहोलचं. तर सध्या तर त्याचा रिपीट होईल. हा अल्किल ग्रुप आणि हा हायड्रॉक्सिल ग्रुप OH. आणि हा जो असतो असा जे दाखवतो आपण याला काय म्हणता तुम्ही हायड्रोकार्बन्स. मग आता तिघांचा एकाच वेळेस स्टडी करायचा आपल्याला. अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. पहिले अल्कोहोल विषयी. अल्कोहोल्सचं काय डेफिनेशन बघा आणि क्लासिफिकेशन. अल्कोहोल्स लक्ष द्या. डेफिनेशन अशी अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ज म्हणजे प्रॉडक्ट डेरिव्हेटिव्ज ऑफ hydrocarbons in which one or more hydrogen atoms are replaced by same number of OH group. OH group म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप. म्हणजे हायड्रोकार्बन्स असतील. हायड्रोकार्बन्सचे हायड्रोजन रिप्लेस होऊन त्या ठिकाणी काय लागलेला असतो OH ग्रुप. जो प्रॉडक्ट मिळतो तुम्हाला दॅट प्रॉडक्ट कॉल्ड काय अल्कोहोल्स झालं. जसं RH हा काय झाला हायड्रोकार्बन हायड्रोजन रिप्लेस झाला आणि त्याच्याऐवजी काय लागला समजा OH काय झाला अल्कोहोल. ते OH किती राहू शकतात. जसं हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये हायड्रोजन रिप्लेस होऊन हॅलोजन लागला होता R-X अल्किल हलाइड झाला होता. आता काय होतोय तो अल्कोहोल. डेफिनेशन पुन्हा एकदा. Alcohols are the hydroxyl derivatives of hydrocarbons in which hydrogen atoms are replaced by same number of hydrogen atoms. For example बघा तुमच्या लक्षात येईल CH3OH हे तर पार्ट आहे. CH3 म्हणजे कोणता ग्रुप मिथिल. आणि मी सांगितलं तुम्हाला पहिलं चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तर पुढचे 4 चॅप्टर तुम्हाला सोपे जातील. कारण सगळं नॉमेनक्लेचर सगळं बेसिक पहिल्या चॅप्टरमध्येच आहे. याचं नाव होतं मिथिल अल्कोहोल. दुसरं एक्झाम्पल CH3 CH2OH C2H5 झाला. नाव पाठ झालं तुमचं. हा कोणता ग्रुप असतो इथिल. सो इट इज इथिल अल्कोहोल. झालं. मग याचं क्लासिफिकेशन अल्कोहोलचं वेगवेगळ्या टाईपचं क्लासिफिकेशन आहे. पहिलं क्लासिफिकेशन पाहू आपण. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स डिपेंडिंग on number of
hydroxyl group, OH group present in alcohol. अल्कोहोलमध्ये किती OH ग्रुप आहे त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन. पहिला टाईप आहे त्याचा मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल ते नावातच त्याची डेफिनेशन दिसते. मोनो म्हणजे सिंगल, एक, दॅट इज अल्कोहोल which contain only one OH group called monohydric alcohol. मोनोचा अर्थ माहिती तुम्हाला, सिंगल और वन. फॉर एक्झाम्पल काय मग आत्ता लिहिलं होतं आपण, फॉर एक्झाम्पल CH3OH एकच OH ग्रुप आहे, दॅट इज मिथिल अल्कोहोल और मिथॅनॉल म्हणतात त्याला. तर दुसरा टाईप सांगायची गरज नाही वाटायला पाहिजे मला. दुसरा टाईप काय बोला तर तुम्ही मनातल्या मनात, हा मोनोहायड्रिक झाला तर पुढचा काय राहील ज्याच्यात दोन OH ग्रुप राहतील, दॅट इज डायहायड्रिक अल्कोहोल. डायहायड्रिक अल्कोहोल डेफिनेशन कशी राहील, the alcohol which contain किती 2 OH group called dihydric alcohols. जसं फॉर एक्झाम्पल CH2 OH याला असं लिहिलं पाहिजे असं काही नाही, असं लिहाल तुम्ही HO CH2 OH सेम. किती OH ग्रुप आहे त्याच्यात, दोन. याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. सो द अल्कोहोल्स विच कंटेन 2 OH ग्रुप कॉल्ड डायहायड्रिक अल्कोहोल्स. तिसरा टाईप त्याचा मोनो झाला, डाय झाला. तिसरा काय राहील मग, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. डेफिनेशन कशी कराल मग आता, दॅट इज द अल्कोहोल विच कंटेन 3 OH ग्रुप, ज्याच्यात किती राहतील 3 OH ग्रुप राहतील, दॅट इज ट्रायहायड्रिक अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल बघा CH2OH ज्याला याचं नाव आहे ग्लिसरॉल. इट इज ट्रायहायड्रिक अल्कोहोल. असंच मग पुढे लास्ट टाईप पॉलीहायड्रिक अल्कोहोल. पॉली म्हणजे नंबर ऑफ. मग कशी डेफिनेशन कराल, that is the alcohol which contain more than 3 OH group called polyhydric alcohols. ज्याच्यात तीनापेक्षा जास्त OH ग्रुप असतात, that are called polyhydric alcohols. जो आहे CH राहील ना, कार्बनची बॅलन्स किती असते 4, 2 कार्बनचे 2 झाला, हा एक 3 आणि 4. तसंच येतं बघा 1 2 3 आणि हा एक 4 CH पाहिजे तिथं. आता याचं एक्झाम्पल पॉलीहायड्रिक अल्कोहोलचं ते असं राहील, या साईडला लिहितो मी. For example, CH2OH, CHOH, 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 CHOH,
CH2OH 1 2 3 4 5 6 नंबर ऑफ मोर दॅन 3 झाले. 6 OH ग्रुप आहे त्याच्यात. याचं नाव आहे सॉर्बिटॉल. काय नाव त्याचं? सॉर्बिटॉल. किंवा दुसरं पण एक नाव आहे. 6 OH ग्रुप आहे तो इट इज हेक्साहायड्रिक अल्कोहोल. दुसरं नाव हेक्साहायड्रिक अल्कोहोल. 6 OH ग्रुप आहेत म्हणून. मग काय शिकले तुम्ही आता? पहिले अल्कोहोलची डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन कशानुसार, नंबर ऑफ OH ग्रुप किती प्रेझेंट आहे अल्कोहोलमध्ये. पहिला टाईप का होता? मोनोहायड्रिक अल्कोहोल, ज्याच्यात एकच OH ग्रुप असतो. डायहायड्रिक अल्कोहोल 2 OH ग्रुप असतील. ट्रायहायड्रिक अल्कोहोल 3 OH ग्रुप असतील. आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोल कंटेन मोर दॅन 3 OH ग्रुप्स. झालं. अजून एक वेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन आहे अल्कोहोलचं. ते बघा, क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. कोणाचं क्लासिफिकेशन बघतोय आपण आता? मोनोहायड्रिक अल्कोहोल. अर्थ कळला तुम्हाला आता मोनोहायड्रिक अल्कोहोलचा? कंटेनिंग ओनली 1 OH ग्रुप. सो मोनोहायड्रिक अल्कोहोल depending on type of hybridization of carbon atom to which hydroxyl group is attached. स्पेशली क्लासिफिकेशन कशाचं बघतोय आपण आता? मोनोहायड्रिक अल्कोहोलचं, ज्याच्यात एकच OH ग्रुप असतो. कशानुसार? हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन कसं आहे त्याच्यानुसार क्लासिफिकेशन. सो क्लासिफिकेशन ऑन द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम टू विच OH ग्रुप इज अटॅच्ड. त्यात फर्स्ट बघा, पहिला टाईप अल्कोहोल्स कंटेनिंग sp3OH बॉन्ड. कार्बन कसं राहील? sp3 हायब्रिडाइज्ड राहील आणि त्याला कोणता OH ग्रुप अटॅच राहील. हे बेसिकमध्ये शिकवलं होतं. sp हायब्रिडायझेशन, sp2 sp3 हायब्रिडायझेशन. नसेल तर 11चं पुस्तक काढा, त्याच्यात नेचर ऑफ केमिकल बॉन्ड असेल, त्यात तुम्ही शिकलेले हायब्रिडायझेशन. याची डेफिनेशन कशी कराल? दॅट इज द अल्कोहोल्स इन विच OH group is attached to sp3 hybridized carbon atom of alkyl group. Definition वाचा. काय डेफिनेशन राहील त्याची? दॅट इज द अल्कोहोल्स इन विच OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ अल्किल ग्रुप. म्हणजे एक s ऑर्बिटल आणि 3 p ऑर्बिटल असे फ्यूज होऊन कार्बनचं कोणतं हायब्रिडायझेशन होतं? sp3 हायब्रिडायझेशन. इट इज जनरली रिप्रेझेंटेड बाय ROH
अल्किल आणि OH. These alcohols are again classified as primary. दिलाय तुम्हाला शब्द सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स. तुम्हाला टाइप्स ऑफ कार्बन ॲटम शिकवले होते, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, आणि तुम्हाला ओळखता पण यायला लागले होते. जसे बघा CH3, CH2, OH, इथिल अल्कोहोल. हा जो OH ग्रुप आहे हा कार्बनला अटॅच आहे, आणि तो जो कार्बन आहे बरोबर हा sp3 हायब्रिडाइज्ड आहे, आणि हा प्रायमरी कार्बन झाला. प्रायमरी कार्बन कसं ओळखायला लावलं तुम्ही? जो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच असेल, हा कार्बन एकच कार्बनला अटॅच आहे, मग प्रायमरी कार्बन झाला. आणि त्या प्रायमरी कार्बनला कोण अटॅच आहे? OH. नाव माहिती आहे तुम्हाला? इथिल अल्कोहोल. आणि टाईप कोणता झाला त्याचा? प्रायमरी अल्कोहोल. सो इट इज इथिल अल्कोहोल. कोणत्या टाईपचा आहे तो? प्रायमरी. दुसरं बघा CH3, CH, CH3OH. हा sp3 हायब्रिडाइजच राहील. पण बघा आता हा जो OH ग्रुप ह्या कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन अदर 2 कार्बन्सला अटॅच आहे. जो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असतो तो काय असतो? सेकंडरी. नाव माहिती आहे तुम्हाला? आयसोप्रोपिल. सेकंड कार्बनला OH, आयसोप्रोपिल अल्कोहोल. कोणता टाईप झाला तो? सेकंडरी अल्कोहोल. झालं. आता टर्शरी बघा, हे पण पाठ आहे तुमचं. CH3C, CH3, CH3OH. हा OH ग्रुप या कार्बनला अटॅच आहे, आणि हा कार्बन अदर 3 कार्बन्सला अटॅच आहे. म्हणजे हा काय झाला? टर्शरी. याचं नाव पण आपण लिहिलं होतं. जसं टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड होतं बघा हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये, तसंच हे पण राहील. टर्शरी 4 कार्बन आहेत, ब्युटिल 1, 2, 3, 4, आणि मग अल्कोहोल. कोणता टाईप झाला तो? टर्शरीचा टाईप झाला. आपण शिकतोय क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. त्यात पहिला टाईप तुम्ही शिकले अल्कोहोल कंटेनिंग sp3OH बॉन्ड. कार्बन कसा राहील? sp3 हायब्रिडाइज्ड आणि OH बॉन्ड. त्याच्यात पुन्हा क्लासिफिकेशन केलं आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. झालं. पाहून घ्या एकदा. आता हा जो आहे अल्कोहोल्स कंटेनिंग sp3OH बॉन्ड, याचे वापस 2 टाईप पडतात, ॲलिलिक आणि बेन्झिलिक. ते पाहू मग आता. याचेच 2 टाईप अल्कोहोल कंटेनिंग. त्याच्यातला पहिला टाईप. आता टाईप पहिला तो ऑलरेडी कोणता चालू आहे आपला? CsP3-OH बॉन्डवाला. त्याच्यातला पहिला टाईप ॲलिलिक अल्कोहोल. कसा? ॲलिलिक अल्कोहोल. कोणाचा टाईप सांगितलं मी तुम्हाला? ज्याच्यात OH ग्रुप sp3 हायब्रिडाइजला अटॅच राहील. याची डेफिनेशन कशी राहील? सो द alcohols in which OH group is attached to sp3 hybridized कार्बन ॲटम. हे पहिलंच होतं. पुढचा शब्द नीट लक्ष द्या. कार्बन ॲटम कसा? नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड.
कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतर जो येईल कार्बन ॲटम आणि जो कसा राहील sp3 हायब्रिडाइज राहील त्याला काय म्हणतात ॲलिलिक अल्कोहोल्स. आलं लक्षात? एक्झाम्पलवरून क्लिअर होऊन जाईल. बघा असं CH2 डबल बॉन्ड CH CH2OH कार्बनची व्हॅलेन्सी बरोबर आहे का बघा. 2 3 4 1 2 3 आणि 4 2 आणि 2 4. इथे बघा कार्बन कार्बन काय आहे डबल बॉन्ड आहे आणि त्या डबल बॉन्ड नंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड नंतरचा जो कार्बन आहे आणि तो कसा आहे sp3 हायब्रिडाइज आहे त्याला काय अटॅच आहे OH ग्रुप आणि इट इज कॉल्ड ॲलिलिक अल्कोहोल्स. डेफिनेशन कळले असेल तुम्हाला. झालं. याचे वापस क्लासिफिकेशन पडतं प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी जे मागं आपण केलं क्लासिफिकेशन. हा कोणता टाईप झाला मग हा प्रायमरीचा टाईप झाला. हा OH ग्रुप हा कार्बन जो आहे एकाच कार्बनला अटॅच आहे सो इट इज प्रायमरी ॲलिलिक अल्कोहोल. याचं नाव लिहायचं असेल तर 1 2 3 नंबरिंग करावी लागते माहिती तुम्हाला IUPAC मध्ये. मग 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे 3 कार्बन आहे मग प्रोप 2 इन पहिल्या कार्बनला OH 1 ऑल. बघा व्यवस्थित इन अल्किन कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणून इन लावतो. बेसिकची वही काढा त्यात मी नॉमेनक्लेचर शिकवलं तुम्हाला अल्किनचं. हा प्रायमरीचा टाईप झाला. सेकंडरी कसा राहील सेकंडरी जर लिहायचं असेल ॲलिलिक अल्कोहोल तर बघा नीट व्यवस्थित CH2 डबल बॉन्ड CH याला OH आणि इथं CH3 कार्बनची बॅलन्सी चेक करा. 2 आणि 2 4 बॉन्ड 1 2 3 4 1 2 3 4. आता बघा इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याच्यानंतरच्या कार्बनला OH अटॅच आहे म्हणजे हा कोणता टाईप झाला ॲलिलिक अल्कोहोलचा. पण हा जो OH या कार्बनला अटॅच आहे हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे दुसऱ्या 2 कार्बनला म्हणजे हा कोणता टाईप झाला सेकंडरी टाईप झाला. याचं नाव लिहिता येईल का तुम्हाला. बघा असं लॉंगेस्ट चेन निवडतो आपण नॉमेनक्लेचर करताना IUPAC. मग 1 2 3 4 नॉमेनक्लेचर करताना IUPAC नंबरिंग करावी लागते. पॅरेंट चेन चूज करावं लागते लॉंगेस्ट आणि नंबरिंग करताना अशी नंबरिंग करायची जेणेकरून OH ग्रुप जवळ येईल. अशी नंबरिंग केली असती तर OH ग्रुप जो आहे तिसऱ्या कार्बनला गेला असता म्हणून नंबरिंग अशी केली आपण. आता इथं बघा नीट 1 2 3 4 काय झाला 4 म्हणजे ब्युटेन डबल बॉन्ड येतो मग बट लिहितो आपण ब्युटीनस होतो मग असं बट डॅश डबल बॉन्ड कुठे आहे 3 आणि 4च्या मध्ये मग 3 घेतो आपण 3 इन OH ग्रुप कोणत्या कार्बनवर आला दुसऱ्या 2 ऑल. ऑल का बरं अल्कोहोलसाठी लिहितो आपण. ते नॉमेनक्लेचर पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तुम्हाला. सध्या फक्त लक्ष द्या OH ग्रुपसाठी OL वापरतात. जसं बेसिकला शिकवलं होतं मी विसरून गेला असेल तुम्ही ते नॉमेनक्लेचर पुढच्या व्हिडिओमध्ये राहील. हा सेकंडरीचा टाईप झाला. टर्शरीचा कसा राहील बघा मग. बघा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे 3 टर्शरीचा झाला. मग आता डबल बॉन्ड टाकावं लागेल. बघा हा कार्बनला अटॅच आहे म्हणजे इथं काय लिहावं लागेल तुम्हाला डबल बॉन्ड. बाकीचे काय भरतो आपण हायड्रोजन याला 2 बॉन्ड आहे इथं काय लागेल CH2 1 2 3 हा CH याला काही गरज नाही 4 बॉन्ड झाले. हा CH3 हा पण CH3. बघा मग OH पहिले तर हे याच्या नावानुसार कार्बन कार्बन डबल बॉन्ड नंतरच्या कार्बनला OH हे ॲलिलिक अल्कोहोल झाला. टर्शरीचा का बरं तर OH ग्रुप या कार्बनला अटॅच आहे आणि हा कार्बन इतर 3 कार्बनला अदर 3 कार्बन्सला अटॅच आहे म्हणून जो टर्शरीचा टाईप झाला. याचं नॉमेनक्लेचर सांगणारा पोरगा हुशार राहील. याचं नाव सांगा करा तुम्ही नंबरिंग करा.
कशी नंबरिंग कराल? जिथं OH ग्रुप जवळ येईल आणि नंबरिंग करायची. मग कसं येईल बघा, 1 2 3 4 अशी चेन घेतली असती तर 3च कार्बन येत आहे. अशी किती येत आहे? 4. मग याला आता 2 सबस्टिट्यूएंट झाले. या कार्बनवर मिथिल पण सबस्टिट्यूएंट आणि OH पण आहे. झालं. मग पहिले कोणाचं नाव लिहायचं असतं? मिथिलचं. कोणत्या कार्बनवर होतो? सेकंड. 2 मिथिल. याचं संपलं. किती कार्बन येते? 4. 4 म्हणजे काय असतो? ब्युटीन. बट लिहितो आपण. आता डबल बॉन्ड कशामध्ये? 3 आणि 4 मध्ये. म्हणजे बट 3 इन. आणि मग OH कुठं आला? सेकंड कार्बनला. 2 ऑल. तुम्ही शिकताय क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल, ज्याच्यात एकच OH ग्रुप असतो. कशानुसार? टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम टू विच OH ग्रुप इज अटॅच्ड. त्यात फर्स्ट टाईप लिहिला होता आपण, अल्कोहोल कंटेनिंग sp3-OH बॉन्ड. झालं. तो एक जागा टाकला होता आपण. त्याच्यातला हा पहिला टाईप होता ॲलिलिक अल्कोहोल, की ज्याच्यात sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम कंपल्सरी राहील. पण काय? केव्हा? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट येणारा कार्बन ॲटम. दुसरा टाईप बघा मग त्याचा, आता बेन्झिलिक अल्कोहोल असतो. हा A टाईप झाला. तशी तर B बेन्झिलिक अल्कोहोल. तुम्हाला बेन्झिल ग्रुप लिहून दिला होता मी बेसिकमध्ये. बेन्झिन रिंगला कार्बन अटॅच असतो. मग त्याची डेफिनेशन कशी कराल? असं, इन दिस अल्कोहोल्स OH ग्रुप इज अटॅच्ड. कंपल्सरी कोणतं चालू आहे आपला? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू बेन्झीन रिंग और एरोमॅटिक बेन्झीन रिंग. डेफिनेशन वाचा. म्हणजे ॲरोमॅटिक बेन्झीन रिंग राहील, त्याला कार्बन अटॅच राहील आणि त्या कार्बनला काय अटॅच राहील? OH ग्रुप. म्हणजे असा झाला तो. बेन्झीन रिंग काढता येतो तुम्हाला. बेन्झीन, त्याला काय अटॅच? कार्बन. आणि त्याला काय अटॅच असेल? OH. मग इथं काय लिहावं लागेल आता तुम्हाला? CH2. याचं नाव पण एकदा लिहून दिलं होतं मी तुम्हाला. हा जो ग्रुप असतो एवढा बेन्झिल ग्रुप असतो तो. बेन्झिल अल्कोहोल. त्याचे वापस काय टाईप पडतील? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तर हा पहिला टाईप शिकला तुम्ही. OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. त्याचे 2 टाईप होते, ॲलिलिक अल्कोहोल आणि बेन्झिलिक अल्कोहोल. आता सेकंड टाईप त्याचा हायब्रिडायझेशन नुसार सेकंड. दुसरा अल्कोहोल्स containing sp2OH बॉन्ड. नीट बघा आता कोणतं हायब्रिडायझेशन राहील? कार्बनचं sp2 हायब्रिडायझेशन राहील. डेफिनेशन कशी कराल तुम्ही? दॅट इज अल्कोहोल्स इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप is attached to sp2 hybridized carbon atom. They are also called
सांगा बरं 3 शब्दांवरून. गेलाय शब्द म्हणून विचारतो तुम्हाला. व्हिनिलिक अल्कोहोल. व्हिनिल क्लोराईड लिहिला होता पण मागच्या चॅप्टरमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये. तर व्हिनिलिक अल्कोहोल असं पण नाव म्हणतात. बरं, मग व्हिनिल ग्रुप कसा असतो? CH2 डबल बॉन्ड CHOH. फरक कळला तुम्हाला? ॲलिलिक आणि हा sp2 डायरेक्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याला OH ग्रुप अटॅच आहे. हा व्हिनिल ग्रुप झाला. याचं नाव काय राहील मग? व्हिनिल अल्कोहोल. हे अल्कोहोल्स विषय शिकता तुम्ही. चॅप्टरचं नाव लक्षात आहे तुमच्या? अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. आता मग दुसरी डेफिनेशन अल्कोहोलचं झालं आपलं. तर फिनॉल्स विषय. फिनॉल याला दुसरं पण नाव आहे कार्बोलिक ॲसिड्स. डेफिनेशन कशी राहील बघा. फिनॉलचं जे स्ट्रक्चर पार्ट आहे तुमचं, हे बेन्झीन रिंग असते आणि त्याला काय अटॅच असतो? OH. मग डेफिनेशन कशी राहील? फिनॉल्स आर द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्हज. फिनॉल्स आर द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्हज. म्हणजे ज्या प्रॉडक्टमध्ये काय आहे? OH आहे. हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्हज ऑफ बेन्झीन. म्हणजे बेन्झीनचा हायड्रोजन रिप्लेस होऊन काय लागेल? OH. बेन्झीन in which OH group is directly attached to benzene ring that are called carbolic acids or phenols. Definition कळली तुम्हाला? These are the phenols are the hydroxy derivatives of benzene in which OH group is directly attached to benzene ring. राहील लक्षात ना तुमच्या फिनॉलची डेफिनेशन. बेन्झीनला OH ग्रुप. याचं वापस क्लासिफिकेशन पाहावं लागेल आपल्याला. क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स. So classification of phenols. So depending on the number of hydroxyl groups present in molecule, these phenols are classified as. एवढं वाक्य लिहिल्यानंतरच तुम्हाला समजून जायला पाहिजे. एवढं सेंटेन्सेस वाचल्यानंतर की नंबर ऑफ OH ग्रुपनुसार कसे टाईप पडतील. मग त्याचे जसे अल्कोहोलचे झाले होते मोनो हायड्रिक फिनॉल्स. बोला बरं डेफिनेशन काय राहील? मोनोवरून सांगा. That is the phenols which contain one hydroxyl group. ज्या फिनॉलमध्ये एकच OH ग्रुप राहील, that is called monohydric phenol. जसं आता एक स्ट्रक्चर काढलं होतं आपण OH काय होता? फिनॉल. दुसरं बघा मग मोनो झाला तर आता काय राहील? डायहायड्रिक
फिनॉल्स. डेफिनेशन तुमची पाठ झाली असेल. दॅट इज द फिनॉल्स विच कंटेन 2 हायड्रॉक्सिल ग्रुप्स. फॉर एक्झाम्पल पाहू आपण. बेन्झीन रिंग OH OH किती OH ग्रुप झाले? 2. मागच्या वर्षी याचं नाव गेलंय तुम्हाला, कॅटेचॉल. तिसरा टाईप कोणता येईल आता? ट्राय हायड्रिक फिनॉल. डेफिनेशन बोला मग मनातल्या मनात. आता काय बोलले तुम्ही? बरोबर. दॅट इज द फिनॉल्स विच कंटेन 3 OH ग्रुप. बघा ते एक्झाम्पल इकडे लिहू आपण. बेन्झीन रिंग OH 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 3 OH ग्रुप्स आहेत. चला फ्लोरो ग्लुसिनॉल. फ्लोरोग्लुसिनॉल. सो दिस इज अबाउट अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. पुढच्या वेळेस आपण इथरची डेफिनेशन पाहू आणि इथरचं क्लासिफिकेशन, आणि त्याच्यानंतर मग नॉमेनक्लेचर राहील. सध्या एवढं तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा, व्हिडिओ व्यवस्थित पहा, आणि शक्य झालं तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पलटवा, वाचा ते क्लिअर असेल पहिलं चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, तर पुढचे 3 चॅप्टर तुम्हाला सोपे जातील.